अनिल परब राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर पोहोचले। युतीच्या चर्चेची शक्यता आहे। ठाकरे बंधूंच्या युतीच्या घडामोडींना वेग आलेला आहे। तर ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात आज अंतिम निर्णय होतो का, या युतीची घोषणा कधी केली जाते याकडे लक्ष लागलेलं आहे। शिवतीर्थावर युतीच्या चर्चेसाठीच अनिल परब पोहोचल्याची शक्यता वर्तवण्यात येते। ठाकरे बंधूंच्या युतीच्या घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। 2 दिवसात युती संदर्भात निर्णय होणार असल्याचं परब यांनी सांगितलं होतं। मनसे नेत्यांकडूनही तीच माहिती देण्यात येत होती। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी जय पवार सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। जय, काय अधिक हालचाली आहे ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात? निश्चितच आपण जर पाहिलं तर आता उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले आहेत आणि राज ठाकरे यांच्यासोबत युतीबाबत जी आहे ती चर्चा करणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, मात्र या ठाकरे बंधूंची युती ही अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही आणि अशी एक प्रकारे एक इव्हेंट घेऊन खरं तर हे दोन्ही बंधू जे आहेत ते आपली युती जाहीर करणार असल्याची माहिती मिळत आहे। मात्र या सगळ्या गोष्टींची चर्चा जी आहे ती अजूनही या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सुरू आहे आणि वारंवार या ठिकाणी बैठका सुद्धा होत आहेत आणि जागा वाटपाचा सुद्धा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे। आणि आपण पाहिलं तर याच आता अनुषंगाने आता शिवसेनेचे नेते अनिल परब हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत आणि राज ठाकरे सोबत ते चर्चा करतील। त्याचसोबत शिवतीर्थ या ठिकाणी मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर सुद्धा आहेत आणि या तिन्ही नेत्यांमध्ये आता या संदर्भात काही चर्चा होते का, युतीची घोषणा केव्हा करायची याबाबत काही चर्चा होते का? कारण निवडणुकीची बिगुल वाजला आहे, मात्र युती जी आहे ती अजून झाली नाहीये। स्थानिक पातळीवरती आता उमेदवार जाहीर करायचे आहेत, जागा वाटपाचा प्रश्न आहे आणि या सर्व गोष्टींचा आता आढावा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे आहेत ते घेणार आहेत आणि युतीची घोषणा करून या सर्व गोष्टी सुद्धा लवकरात लवकर जे आहेत ते सर्वांसमोर घोषित करतील। मात्र सध्याच्या परिस्थितीला आपण पाहिलं तर आता अनिल परब हे शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत आणि त्यांच्यासोबत बैठक जी आहे राज ठाकरे यांच्यासोबत त्यांची पार पडेल आणि या बैठकीमध्ये नेमके काय निर्णय घेतले जातात, युतीबाबत चर्चा होते का, युतीची घोषणा कधीपर्यंत होणार याची काही तारीख जाहीर होते का, प्रचाराचे संदर्भ कशा पद्धतीने असणार, प्रचाराच्या वेळी सुद्धा हे ठाकरे बंधू एकत्रितरित्या प्रचाराच्या वेळी दिसणार का किंवा यांचे नेते जे आहेत ते प्रचाराला एकत्रित सामोरं जातील हे सुद्धा पाहणं आता तितकंच महत्त्वाचं आणि त्याच अनुषंगाने आता अनिल परब आणि राज ठाकरे यांची भेट ही अतिशय महत्त्वाची मानली जाते। आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आता या दोन्ही नेत्यांमध्ये काही चर्चा होते का, यानंतर या चर्चेचं उद्धव ठाकरेंसोबत सुद्धा काही यामध्ये चर्चा होणार का? कारण राज ठाकरे तर शिवतीर्थ येथेच आहेत, मात्र अनिल परब त्यांचे नेते पोहोचले आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनद्वारे किंवा अशा काही चर्चा ज्या आहेत ते राज ठाकरे सोबत करतील का आणि युती संदर्भातली असेल किंवा मग उमेदवारी असेल आणि जागा वाटप या सर्व संदर्भात काही निर्णय घेतला जातो का, हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अगदी जय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। शिवतीर्थावर युतीच्या चर्चेची शक्यता आहे। अनिल परब शिवतीर्थावर पोहोचले।